साईराम साई सगळा. आजचा दिवस आपला चौथा आहे आणि ब्लॉग लेट चालू केला. आज आपण उठलो पण लेट आणि रेडी होईपर्यंत फ्रेश बिश वॉशरूमला जाईपर्यंत पालखी आपली निघाली आणि आपण पाठी आहे, पालखी पुढे आहे आणि आपल्या पाठी खूप जण आहेत. आणि आता 7 वाजल्यात, 2 तास झाले आपण चालू. काळोख बघा किती आहे. आणि आपल्या बाजूलाही पालखी आहे, चालते आहे, कधी माहिती नाही. मी मराठीच असेल. आता आपण डायरेक्ट उजेड झाल्यावरती भेटूया. काळोख आहे, सो टॉर्च लावावी लागेल. अजून 1 तासानंतर आपला 7 वाजलेत ना, 8पर्यंत आपला चायचा स्पॉट येईल. 8-7:30 पर्यंत आणि तोपर्यंत उजेड झालेला असेल. चला डायरेक्ट जेव्हा भेटू. व्ह्यू बघा, याला सुकून म्हणतात. कसलं कोणाचं किटकिट नाही, काय नाही, शांतता, गाड्यांचा आवाज आणि निसर्ग. मस्त वाटतंय. सकाळी सकाळी हे वातावरण बघायला मुंबईमध्ये कधीच भेटत नाही. नुसतं हॉर्नचा आवाज, किरकिर. इथे बघा एकदम शांतता आहे. आता आपली स्पीड वाढली आहे, थोडी बॉडी गरम झाली आहे. सो इंजिन आता फास्ट चालायला लागलं आहे, स्मूथ चालायला लागलं. आधी थोडं अटकून चालत होतं सकाळी, तर आता स्मूथ चालत आहे. आणि आता आपण खूप जणांनाच ओव्हरटेक करून आलो. आणि मोस्टली आता पालखीच्या मधोमध म्हणजे मध्ये आपण, जास्त पाठी पण नाही, जास्त पुढे पण नाही. नरू आणि हे लोक पाठी आहेत आणि आपली गँग, कावळा गँग ही पुढे आहे. फक्त आय थिंक ओंकार पाठी राहिला आहे. हा ओंकार पाठी आहे, कारण तो थांबलेला मगाशी पाणी प्यायला, तर तो पाठी आहे. आणि बाकी सगळे पुढे आहेत. आणि आता ऑलमोस्ट स्टॉप येईलच, कारण का 7:30 व्हायला आले आहेत. ते स्टॉप येईल. आज वाटतं मिसळपाव असेल, मिसळपाव किंवा उसळपाव असेल. पाठी पण कोण नाही दिसत आहे, म्हणजे भरपूर पाठी राहिली आहे ते लोक. इकडनं पालखी चालते. तुम्हाला दिसतंय की नाही माहिती नाही, दिसतच. तीच पालखी आहे जी मगाशी मी तुम्हाला सांगितलेली, ते लोकच आहे. आणि त्या लोकांनी पण पालखी चांगली पळवली. निशाणी आणि पालखी पुढे घेऊन गेले पटपट. आता ते लोक पण दिसत नाही, एवढा फास्ट त्या लोकांनी पळवली. त्यांची आता पोरं पाठवून चालतात. जी पुढे पोरं होती पालखी बरोबर, ती पण पाठी आली. एवढी फास्ट पळवली. आता ती माझ्याबरोबर, म्हणजे मी या साईडला चालतो आणि जी पोरं होती पालखी बरोबर आणि ती त्या साईडने चालतात. आणि थोडेसे गॅप झालाय, पहिले एकत्र होते, आता थोडा गॅप पाठी येत चालले आहेत सगळे, प्रत्येकाच्या चालानुसार. आणि आता ते लोक माझ्या बरोबर आहे, चालतात आहेत. जाऊ थोड्या वेळाने भेटू. स्पॉट आला आपल्या जवळ आणि हे लोक पुढे आले. हे लोक पुढे आले.
हे कारण समजत नाही की मी स्लो चालतोय की हे लोक मोटिवेशन घेऊन पुढे आलेत. आम्हाला साईडला मोटिवेशन आहे मोठं ते आता तुम्हाला सांगू नाही शकत आम्ही. ते पर्सनल आहे, ते मला समजलं. मागे नाश्त्याच्या स्पॉटला नाही पण चहाला आणि बिस्किट सकाळ सकाळ थंडी बघताय बघा तोंडातून दूर येतो. काही समज करू नका, थंडीचा दूर आहे तो, बाकी कसला दूर आहे. आपली पोरं तशी नाही आहेत. काय काय आहे तशी, पण हा सध्या थंडीचा दूर आहे, हा दुसरा दूर नाही. स्पॉट दाखवतो तुम्हाला दिसतोय की नाही. स्पॉट दिसतोय नाही काय. हे बघा, ही गाडी आहे ती आपली आहे. टेम्पो घेऊन गेले ओपन वाला थंड लागेल बसायची. आपण पोहोचलो आता कसाऱ्याच्या खाली पोहोचू थोड्या वेळात. 7 किलोमीटर उरलाय कसारा घाट चढायला आपल्याला. दुपारचा हॉल्ट आपला तिथेच आहे. जाऊया आपण तिकडे, मजा करू मित्रांनो, सोबत राहा, आपल्या भावाला सपोर्ट करा. संपर्क करा, संपर्क. ते बघा ते आत्ताशी फक्त 5 किलोमीटर चालवून पाय वर करतात. आमच्यात पण एक अण्णा रसमलाई आहे, पण तो विचार चांगला आहे. आता आम्ही ध्वजाच्या पाया पडू, थोडं चहा बिस्किट, आपली परंपरा प्रतिष्ठा आणि अनुशासन जरा करू. साईराम साईराम. रस्त्याच्या कडेकडची जागा ठेवायची थोडी आम्हाला. चला आम्ही चाललो आता. कसं चाललंय 10 किलोमीटर पुढे. कोण घेतलेला ध्वज, कोणी घेतलेला. सायकल खेळायला लागणार. बाबू काका, ओ बाबू काका, ओ बाबू. एवढे बिस्किट दूर कर दूर. बघितला नाही काल रात्री जेवण कुठे चालला पुढे. पाया नाही पडणार ए ऋषी काय झालं. आता चहा पिऊन निघालोय आणि आता थोड्या वेळात परत थोडे थांबू, पाऊण 1 तासाने नाश्त्यासाठी मंदिराच्या इथे. तिथेच भेटू. लास्टलाच आहे आपण पण, पालखी आणि पुढे निघाले. कारण का स्टार्टिंगला ब्रेक घेतल्यानंतर परत चालायला थोडा प्रॉब्लेम होतो, बॉडी आल्या पाहायला म्हणून. एकदा बॉडी गरम झाली आणि चालत राहिलो ना तर मग बरोबर ते पाय चालायला लागतात. सो आता स्लो चालतो, परत थोडा पाय दुखतात म्हणून एकदा कंटिन्यू याच्यामध्ये फ्लोमध्ये आलं तेव्हा ऑटोमॅटिकली स्पीडअप वाढते आणि पाय नीट चालतात. साईराम साईराम. आपलं काढलं असं आमचं तू असं काय रे मध्ये मध्येच करतो. एका दिवसाचं पूर्ण तुमचं काढू. प्रत्येक ग्रुपचं एक एक काढत बसतो. एक दिवस त्यांच्यावर एक दिवस दुसऱ्यावर.
सगळ्यांचे थोडे थोडे आले पाहिजे ना. पुढे चाललोय स्पीड गिअर टाकल्यावर नको, टॉप मध्ये नको, मग शेवटला जायचो. हे राकेश चौधरी घेतला याला किती ब्लॉक मध्ये घेतला त्याचे नखरेच असतं. लागलेले आहे भरपूर हात गारटलेले आहे. नाश्त्याचा स्पॉट आलाय. हॅलो का नाही, वाट लावून टाकली आपण. किती पळवतात आहेत. या पुढच्या लोकांना शेवटला पाठवलं पाहिजे आणि आम्ही पुढे चालत आलो पाहिजे. त्यामुळे हे लोक शेवटवरनं पुढे येतील तोपर्यंत आम्ही कुठेतरी पोचू. 2 तास चाललो आहे तिथे, सकाळी 3 तास चाललो, चहा पी आलो, आता 2 तासच्या वरती चाललो आहे आणि आता स्पॉट घेतलाय. पाय कापून साईडला ठेवायची वेळ आली आहे. अरे बापरे, स्पॉट कधी येतोय आणि कधी थांबतो असं झालेलं. फायनली दिसले थांबलेली आपली गाडी. आता सगळे देव अंगामध्ये आलेत. एवढी महिने आपण देवभक्ती आणि करत नाही, या टायमाला सगळे देव आठवतात. आता अशी अवस्था झाली आहे. एकतर पाय मोडलेला, त्याच्यामध्ये चप्पल घेतली ही, ह्या चपलेमुळे आल्या पायाला फोड, त्या फोडमुळे घातले सॉक्स, ते सॉक्स घातल्यामुळे चालायला होत नाही आणि हे लोक बाई पळवतात. आता आमच्या सारख्याने करायचं तरी काय, कसं चांगलं जरा समजा. ब्लॉग बघत असेल जरा समजा, आमची थोडी काळजी घ्या. या लहान पोरांवरती थोडा रहम करा. जीव निघाला बाबा. काय अजून तर पाठी अर्धी पोरं बाकी आहेत आणि अर्धे झाले. टोईंग मॅन लागले आहेत अर्ध्यांना. हॅलो 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 हॅलो, आले की नाही आहे बा हे हगरी गँग. आले की हगायला जायचं. अरे काहीतरी रहम करा आमच्यावरती, आम्ही चालणार कसे. काहीतरी रहम करा, पुण्य भेटू द्या आमच्यानी. तुझी काय कंप्लेंट आहे? नाही कंप्लेंट. कंप्लेंट नाही, अशी पळवतात पालखी ते किती. आम्ही चालायचं कसं लंगड्या पायानी, लंगड्या पायानी चालणार कसं एवढं पटापट. अच्छा काय भाई बॉली येत आहे. साईराम.
हा फोटो चांगला घेतो. सो संध्याकाळी रेडी आहे ना पालखी चढवायला. आपला भाऊ रेडी आहे कधीही कुठेही. जबाबदारी यांची आहे. संध्याकाळी कसारा घाट पूर्ण करायची जबाबदारी यांची आहे पालखी घेऊन. मी आणि माझ्या मित्रस्थानी रामनगर गँग्स हे आधीपासून आम्ही करतो. तेच आमचं म्हणजे कुठपर्यंत इगतपुरी खसारा करणार. मग रात्री मग आपलं कसारा उतरला की जबाबदारी संपली की इगतपुरी पर्यंत. इगतपुरी पर्यंत. आता तर ऐकायला नको कावळा बाय आलाय. मग पालखी कसली पाठी राहते. अधून मधून येतो आणि मध्ये असते बंदूक गावामधून. पुढे आम्ही आता एवढं चालत आलो आहे पण अजूनपर्यंत आम्हाला एक पण बिबट्या दिसला नाही. आणि याच्यानंतर बिबट्याने काय केलं तर जबाबदार कोण हे ऐकून आतापर्यंत केलं नाही पण याच्यानंतर होईल त्याचं काय. स्पॉटच्या इथे पोहोचलो आता दुपारच्या. आपल्याला रस्ता क्रॉस करायचा हे करतातच. चला तिकडनं रस्ता क्रॉस करायचा. तिकडनं रस्ता क्रॉस करायचा आणि मग आपला स्पॉट आला तिकडे. रस्ता क्रॉस करूया आणि डायरेक्ट स्पॉटच्या इथेच भेटूया. चला स्पॉटवरती पोचलोय. काय म्हणतो हेमंत बाई कुठे गेली कोणा तुला सांग तिथे झेप काढून देईल ती. आदित्य पालखीच्या बाबड्या भाऊ साईराम. यश तुझे ते व्हिडिओ अपलोड होणार. तुला शिकार करणार आता. श्री सद्गुरु साईनाथ महाराज की जय. विल्यावरून पालखी निघाली आली ती घाटावर. पालखी पाहून रे मला आनंद झालाय फार. एक बारी खायला दोन बारी खाय. दोन बारी खायला बारी बारी खाय. मावा कुल्फी खाय पायी शिर्डीला जाय. मावा कुल्फी खाय पायी शिर्डीला जाय. पायाला आलेत फोड कुल्फी खाऊन झालेत गोड.
अरे अध्यक्ष भाऊ शाही भक्ताला घेऊ मावा कुल्फी खाऊ बाई शिर्डीला जाऊ मावा कुल्फी खाऊ बाई शिर्डीला जाऊ पुढं आलाई कसारा घाट वनाची आहे ती वाट अध्यक्ष भाऊ मागे पुढे राहू पालखी खाद्यावर नेऊ बाई शिर्डीला जाऊ मावा कुल्फी खाऊ बाई शिर्डीला जाऊ पुढचा झेंडा पुढ्याचा नेऊ मागचा झेंडा फिरून पाहू मावा कुल्फी खाऊ बाई शिर्डीला जाऊ मावा कुल्फी खाऊ बाई शिर्डीला जाऊ ओम साईनाथ डोक्यात शॉट मारलाय मस्त मस्त हिरवीच चोळी हिरवत पातळ दिसायला चंद्राची कोर आई तू वसंती रस्त्यावर येणारे जाणारे भरपूर आहे ना इंस्टाग्राम आहे ना आहे तुमचं चॅनल आहे आणि काय चला आता ही पार्टी हा ठीक आहे धन्यवाद चला साईराम बघू आता गाडीत जाऊ येतात लोक मला अहो फार घामत शोधा येतात लोक कॅसिटी बनवायचे मी देत नाही बनवतो व्हिडिओ देतो मी बाय चॅनल पण व्हिडिओ का देतो पुढे जातात साई भक्त रुपाली जे व्हिडिओ काढतात ना लाईट भेटली ना ते पुढे जातात माझा राहता त्यांना बरोबर त्यांना फॉलोअर्स भेटतात त्यांना काही आयडी बीडी काहीच येत नाही बरोबर हा फक्त हे मंत्र दिले शाही बाबांना घाटतात इकडे तिकडे सायकल फिरायचो घाटली बघा 20 वर्षामध्ये खरं आहे का खोटं हो आणि बघितलं योग राहत साईराम सशी पुढे जायला काही टाइम नाही लागत बुद्धी पाहिजे आणि श्रद्धा पाहिजे खरं आहे ना हो, बरोबर हा साईराम अन्नाने क्या लाया अन्ना पान गोली आईस्क्रीम काय अन्ना ये एक नंबर अन्ना हर मतलब हर स्पॉट से निकलता है ना फ्लोवर मारता है बोले की घूमता है कचरा आइटम ते बोलतो ना कचरा ते तो फ्लोवर उसका पटाखड़ी स्काई शॉट हर स्पॉट से निकलेगा स्पॉट के अंदर जाएगा सब रास्ता बंद तो आता सरोने फोटो काढायला अम्मा काय त्या ना इकडे बघा इकडे बघा इकडे बघा इकडे बघा 25 सावकाशी या बरोबर काही करत असेल ना मग माझा फोटो दुसऱ्यांना बरोबर आवाज दिला काय देवी मातेचा मातेचा साईनाथ महाराज के घाटनदेवी मातेचा घाटनदेवी माते आम्ही आता कसारा घाट चढत आहोत तो दरवर्षीप्रमाणे आमचा घाट सुखमय व आनंदीमय होत एकमेकांच्या प्रार्थना करतो जे साईसेवक व पदयात्री त्यांच्या आतुक्या न काही चुका झाल्याचे त्या साईबाबा तुमच्या पायखाली घाला आणि त्यांनी काही मान्य करून घ्या त्याच्यासाठी प्रार्थना करून आम्ही आज नारळाचा त्रिफळ वावरता येतो तो मान्य करून घ्या महाराज के जय देव की जय अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय
चालू चालू हे पहिला दोच कोई शरीयत नहीं है। आराम से जाना है, आराम से ही जाना है। हाँ? चलो हे घ्या कोणाचा फोन आहे चालतो आहे राम आरामात आमचा पण विचार करा राम हे घ्या आनंद घ्या. साईराम 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 हो अंदर बघ घेऊ स्वतः कसारा घाट चढायला चालू केलाय वी आर या राम ब्लॉगर साईराम साईराम फोकस कर रहा है इधर इधर को फोकस करो कैमरा भाई फोकस कर रहा है आप भी फोकस करो
राम आम्ही येणार होतो. किती दिवस जातो आतमध्ये? त्याला सही त्याला बाहेर काढा त्याला बाहेर. पाठी बघा. साई बाबा की जाटने माते की तर आता आपण संध्याकाळच्या चहा नाश्त्याच्या हॉल्टवरती पोचलो आहे. चहा नाश्ता करू आणि मानस रिसॉर्ट आहे, हर वर्षी आपण इथेच येतो. त्यांच्यातर्फे आपल्याला चहा नाश्ता असतो कसरा घाटावरती. तर आता पोचलो आहे, आतमध्ये जाऊया. मी बाहेर थांबणार आहे कारण का पोरं पाठीचे आहेत, देवीच्या इथे पाया पडतात आणि आपली पालखी आणि पोचली आहे. सो आपण बाहेर थांबू आणि सगळ्यांना सांगू की इथे रिसॉर्ट आहे, म्हणजे इथे स्टॉप आहे. ज्यांना माहिती नसेल ते, कारण का मोस्ट ऑफ सगळ्यांना माहीतच आहे की इथे आपला स्पॉट आहे तो चाय नाश्ताचा. स्पॉटला पोचलो आपण. राम राम राम. मला पण इथे दुखायला फोडी आल्या की काय आल्या समजत नाही. कुठे त्याचा चेहरा येऊ दे. हाँ वो उनका फोटो निकालो. साईराम
स्पॉटच्या इथे आपण काय पोचत नाही आणि मला जोराची हे झाली आहे. आणि हे साहेब आहेत ना पुढचा लेफ्ट करून मला 15 मिनटात चालवलं आणि अजून स्पॉट 15 मिनटांनी येणार आहे आणि अजून तो लेफ्ट येत नाही आहे. हे असे मला जोराची झाले कंट्रोल न होत आहे. फायनली लेफ्ट मारलाय आणि मी आता गेल्या पळणार आहे. ह्याला पळणार आहे. माझा कंट्रोल नाही होत आहे. हे लोकांनी खूप माझी मारली आहे. 5 मिनटं बोलून 40 मिनटं चालवले आईच्या गावात. बाय बाय बाय. आता स्पॉटला तर पोचू आता लगेच. आलाय फक्त राईट मारता की स्पॉट आला. चला डायरेक्ट वॉशरूमला जाऊन येऊन भेटतो. चला आजचा ब्लॉग इथेच संपला. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये.